वाहे शेताचं नितळ पाणी, शेताच्या बांधा बांधानी. वाहे पाटाचं नितळ पाणी, शेताच्या बांधा बांधानी. शाळू तर डोळे भरून टिपला, कसा हो जीवा पाड जपला. काळ्या माईची पुण्याई, गजीव हा वेडा. वेडा झाला बाई, गजीव हा वेडा. मित्रांनो, सर्वांना जय भीम. आज पुन्हा दुसऱ्यांदा मी या चॅनेलवरती आपल्याला भेटतो आहे आणि त्याचं निमित्त आहे आपल्या सर्वांचे लाडके गायक, कवी, शाहीर असलेले स्मृतिशेष वामनदादा अर्थात वामन ताबाजी कर्डक यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आपण त्यांचं जे एकूण कर्तृत्व आहे त्या कर्तृत्वामधल्या काही गोष्टींच्या संदर्भात मला जेवढं त्यांच्याबद्दलचं जे आकलन आहे त्यावरती मी बोलणार आहे. सुरुवातीला आपण हे समजून घेतलं पाहिजे की वामनदादांचा जन्म कुठे झाला. वामनदादांनी मग आपलं जे गाव आहे सिन्नर तालुक्यातलं देसवंडी ते कामाच्या शोधासाठी त्यांच्या भावाच्या बरोबर जाऊन त्यांनी मुंबई गाठली आणि मुंबईमध्ये देखील मोलमजुरीची विविध प्रकारची कामं त्यांनी केली आणि मग ते मुंबईमध्ये काही काळ स्थिर स्थावर झाले. हा इतिहास आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि तो माहीत असण्याचं कारण असं की यवतमाळचे सागर जाधव, प्राध्यापक सागर जाधव यांनी 4-5 खंड त्यांच्या गीतांची प्रकाशित केलेली आहे स्वखर्चातून. त्यातून काही गोष्टी आपल्याला वाचायला मिळतात. त्यानंतर नगरचे जे माधवराव गायकवाड आहे, ज्यांच्याकडे वामनदादांच्या गीतांचं फार मोठं संकलन होतं किंवा त्यानंतर त्यांच्यावरती प्रेम करणारे आणि हे गीत वामनाचे असं ज्यांनी पुस्तक काढलेलं होतं ते कॉम्रेड भास्करराव जाधव आणि त्यानंतर नागपूरचे वामनराव निंबाळकर यांनी देखील सगळ्यात पहिल्यांदा वामनदादांची गाणी प्रकाशित केलेली होती. आणि वामनदादांचं ज्यांनी चरित्र लिहिलं जे रविचंद्र हडसनकर यांनीही त्यांच्यापर्यंत त्यांच्या संशोधनाच्या निमित्ताने जी माहिती त्यांना उपलब्ध झाली ती माहिती त्यांचं जीवनचरित्र म्हणून त्यांनी प्रकाशित केलेली आहे. भरपूर मोठा काळ हडसनकर सर वामनदादांबरोबर राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या अनुभवातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी देखील आपल्याला त्यांच्या त्या वामनदादांवरती लिहिलेल्या चरित्रात्मक ग्रंथात पाहायला मिळतात. याशिवाय वामनदादांबरोबर राहिलेले जे अनेक कवी आहेत किंवा त्यांच्या समकालीन असलेले शाहीर असतील आणि त्यांच्या पाठीमागे बसून झील ओढणारे त्यांचे साथीदार आहे. या सर्वांकडे आठवणींच्या स्वरूपात वामनदादा असल्याचं आपल्याला लक्षात येतं. परंतु हा जो वामनदादा आहे हा महाराष्ट्रभरात विखुरलेल्या त्यांचे अनुयायी असतील, गायक असतील, मित्र असतील त्यांच्याकडे उपलब्ध आहे, पण तो विखुरलेल्या स्वरूपात आहे. त्याचं एक असं संकलित स्वरूपामध्ये असं अजूनही फार अद्याप येणं बाकी आहे. असं जेव्हा जेव्हा मी वामनदादांच्या संदर्भात बोलत असतो, कुठं वाचत असतो किंवा कुणाशी वामनदादांच्या निमित्ताने चर्चा होतात त्यावेळेस आपल्या ते लक्षात येतं. म्हणजे अजूनही पूर्णतः वामनदादा हे पूर्णतः आपल्याला समजलेले नाही, कळलेले नाही, कारण ते विखुरलेल्या स्वरूपात आहे. त्यांचे मग गीतं असतील, आठवणी असतील किंवा त्यांचं जे जगणं आहे त्या जगण्याच्या संदर्भाने जे अनुभव आहे त्यांच्या समकालीन लोकांकडे ते विखुरलेले असल्यामुळे खरे वामनदादा पूर्णतः आपल्यापर्यंत आजवर तसे पोचलेले नाही. मी नाशिकचा असल्या कारणाने मी एक असं म्हणू शकतो की वामनदादा नाशिकमध्ये जरी मुंबईनंतर स्थिर स्थावर झाले, नाशिकचा जो मोठा राजवाडा नावाचा एरिया आहे की ज्या राजवाड्याच्या त्या एरियामध्ये 1930 ते सर्वसाधारण 1934 पर्यंत काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाची जी चळवळ जिथून चालली तो मोठा राजवाडा, त्या मोठ्या राजवाड्याच्याच समोर वडाळ नाका ज्याला संबोधलं जातं अशा एरियामध्ये पत्र्याच्या घरामध्ये वामनदादा राहिले आणि माझ्या कॉलेजच्या आयुष्यापर्यंत मी त्यांना अनेकदा तिथं जाऊन भेटलेलो, अनेकदा त्यांना तिथं पाहिलेलं. त्या चौकामध्ये चौड्यावरती वामनदादा बसलेले असायचे. त्यांच्याकडे कोणतंही एखादं चिटोरं किंवा कोरा कागद जर असला
तर वामनदादांकडे एक पेन्सिलचं थोटूक असायचं, असं छोटा तुकडा असायचा आणि त्या पेन्सिलच्या त्या तुकड्यानेच वामनदादा लिहिताना मीच नाही अनेकांनी जाता येता पाहिलेलं आहे, कारण ते रस्त्यावरतीच होते. आता हे असं जरी असलं तरी वामनदादा नाशिकला राहूनही तसे नाशिककर नव्हते. आता याचं कारण असं आहे, की स्थिर स्थावर जरी ते नाशिकमध्ये होते, परंतु त्यांची फिरस्ती नाशिकच्या बाहेरच अधिक राहिलेली आहे. आणि ती इतकी राहिलेली आहे, की 2-2, 4-4 महिने वामनदादा हे नाशिककडे नसायचे. आणि त्याचा परिणाम असा झाला, की नाशिकमध्ये फार मोजके कार्यक्रम वामनदादांचे आहेत. म्हणजे अ, ज्याला आपण ऐतिहासिक दस्तावेज म्हणता येईल, अशा ज्या आठवणी असतात, त्या निमित्ताने मी असं म्हणतो आहे. म्हणजे उदाहरणार्थ वामनदादांच्या पॅन्थरच्या काळामधल्या ज्या सभा आहेत नाशिकमधल्या, ढाले, ढसाळ, जवी पवारांच्या निमित्ताने किंवा भाई संगारेंच्या निमित्तानं जे पॅन्थरच्या सभा व्हायच्या, त्या सभांच्या अगोदर आपल्याकडे जी पद्धत होती, की सभेच्या आधी शाहिरांची गाणी व्हायची. तर ती गाणी वामनदादांची झालेली आहे, पण त्याचंही स्वरूप तसं मोजकं राहिलेलं आहे. आणखी एक आठवण अशी आहे, की दिवंगत राजाभाऊ ढाले यांनी पॅन्थरच्या फुटीनंतर 1977 ला मास मूव्हमेंट नावाची संघटना काढलेली होती. आणि या मास मूव्हमेंटचं जे अधिवेशन झालेलं होतं 81-82च्या दरम्यान, मला एक्झॅक्ट साल आठवत नाही. परंतु 80 नंतरच ते 81-82च्या दरम्यान झालं होतं आणि ते अधिवेशन झालेलं होतं मोठ्या राजवाड्यामध्ये. तर त्याचं उद्घाटक म्हणून वामनदादा होते. म्हणजे चळवळीच्या अंगाने एक आपल्याला पायरावाची खून ज्याला म्हणता येईल, असा एक संदर्भ माझ्याकडे आहे. दुसरा संदर्भ असा आहे, की 1989 साली वामनदादा आर-पी-आयच्या तिकिटावर नाशिक मतदारसंघामध्ये उभे राहिलेले होते. आणि ते इलेक्शन जे होतं, त्या इलेक्शनच्या त्यांच्या समोर आर-पी-आयचे हे उमेदवार असल्यामुळं त्यांच्या समोर त्यावेळेची जनता पार्टीचा उमेदवार होता आणि काँग्रेसचा उमेदवार होता. आणि मग अवघा बौद्ध समाज हा वामनदादाचा प्रचार करत होता आणि त्यांचा प्रचार म्हणजे काय? तर वामनदादांनी गाणं म्हणायचं, "ही गाडी ढळली आता, ही मूठ आवळली आता, या गाडीचा गाडीवान तो लढेल क्रांतीसाठी आणि तांडा चालला किंवा मी वादळ वारा." अशी वामनदादा गाणी म्हणायची आणि लोक त्यांच्या पाठीमागे अ, झिलकरी म्हणून त्यांच्या पाठीमागे गाणे म्हणायचे. म्हणजे वामनदादांच्या त्या काळामध्ये इलेक्शनच्या काळामध्ये भाषणं फार कमी झाली. वामनदादांचं गाणंच जास्त पुढे आले आणि लोकांची फर्माईश पण असायची तशी. अर्थात आता वामनदादा त्या इलेक्शनमध्ये त्यांना चांगली मतं पडली, परंतु ते काय ते इलेक्शन जिंकले नाही. आणि ते इलेक्शन हरले तरी त्याचं काय त्यांना स्वैरसूतक नव्हतं. दुसऱ्या-तिसऱ्या दिवसापासूनच ते आपली पोतडी उचलून पुन्हा नाशिकच्या बाहेर पडले गाणं म्हणण्यासाठी. आता हे सगळ्या आठवणी ठिकठिकाणच्या आहेत. नाशिक शहरातल्या जशा आहेत तशा वेगवेगळ्या शहरांमधल्या आहेत. अशी आणखी एक माझ्याकडे आठवण अशी आहे, की मी स्वतः प्राध्यापक गंगाधर आहिरे, आणखी एक आमचे चळवळीतले बाळासाहेब शिंदे नावाचे आमचे विद्यार्थी मित्र होते. एक संजय भालेराव नावाचे मित्र होते आणि आम्ही सगळेजण प्रशिक विद्यार्थी संघ नावाची संघटना चालवायचो. आणि ही जी संघटना आहे, ही संघटना राजा ढालेंच्या मास मूव्हमेंटशी संलग्न होती. वेगवेगळे जनसंघटना होती विद्यार्थ्यांची. तर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं करायचोच. परंतु आम्ही 1993-94 सालामध्ये अ, वामनदादांना 60 वय साधारण होऊन गेलेलं होतं आणि त्यांची 60 करायचं आम्ही ठरवलं विद्यार्थ्यांनी. आणि मग आम्ही लोकांमध्ये जाऊन लोकवर्गणीतून वामनदादांची नाणेतुला आम्ही केलेली होती. आणि ती नाणेतुला सायखेडकर नावाचं नाट्यगृह आहे, तिथं आम्ही ती केलेली होती. तेव्हा वामनदादांचं वजन आम्ही जेव्हा एका लाकडाच्या वखारीत त्यांना घेऊन गेलेलो होतो.
आणि त्या मोठ्या तराजूमध्ये त्यांना बसवलं आणि वामनदादांचं काहीतरी 60, 61, 62 वजन तेव्हा भरलेलं होतं आणि तेवढ्या वजनाची नाणी आम्ही छोट्या-छोट्या अशा बॅग तयार केलेल्या होत्या आणि त्या बॅगेमध्ये टाकून मग त्यांची नाणेतुला केली आणि त्या नाणेतुलेसाठी मग राजाभाऊ ढाले, त्या काळामध्ये आर-पी-आयचे नेते असलेले रासू गवई, पुन्हा नागपूरचे भाऊ लोखंडे, असे मोठमोठे नेते मंडळी त्यावेळेस आम्ही बोलावलेली होती. आणि मग तो सत्कार झाल्यानंतर त्या सत्काराला उत्तर म्हणून वामनदादांनी मग अनेक गाणी म्हटलेली होती. दुर्दैव असं आहे, की एक जाधव नावाचे फोटोग्राफर होते आणि त्यांनी त्या गाण्याचं ते एकूणच कार्यक्रमाचं शूटिंग केलेलं होतं. आणि हे जे जाधव नावाचे ग्रस्त आहे, यांच्याकडून ती जी कॅसेट आहे, ज्याच्यामध्ये ते सगळा प्रोग्राम शूट केलेला होता. हां. ती कॅसेटचा टेक्निकली काही प्रॉब्लेम झाला आणि ती आजवर नंतरच्या काळामध्ये आमचा कवी मित्र अरुण काळे, जो आमच्या सोबत होता या सगळ्या आयोजनामध्ये, तोही एक्सपायर्ड झाला अचानक आणि तो जो फोटोग्राफर होता जाधव नावाचा तोही एक्सपायर्ड झाला. आम्ही अनेक प्रयत्न करून सुद्धा ती आम्हाला कॅसेट मिळाली. परंतु त्यातून जो वामनदादा आम्हाला हवा होता, तो एकूणच प्रोग्राम आम्हाला हवा होता, तो काही आम्हाला आजवर त्या टेक्निकल काय प्रॉब्लेम झालेला आहे, तो काय आमच्यापर्यंत आजही उपलब्ध झाला नाही. आता हे वामनदादा असे वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या शहरांमध्ये, गावखेड्यांमध्ये आहेत आणि ते मगाशी मी म्हटल्याप्रमाणे ते विखुरलेल्या स्वरूपात आहे. मला जे म्हणायचं असं आहे, की आपली एकूण आंबेडकरी जी ही मूव्हमेंट आहे, ही मूव्हमेंट भाषणापेक्षा बाबासाहेबांचे जे अनुयायी होते त्यांच्यापेक्षाही प्रचंड वेगाने ही गाण्यामधून पोहोचलेली आहे. आणि मला पुन्हा असंही म्हणायचं आहे, की कोणत्याही परिवर्तनाची मोठी लढाई किंवा एखाद्या देशामध्ये झालेली क्रांती असेल, की ज्या क्रांतीमुळे त्या देशात प्रचंड प्रमाणात बदल घडवून आणले. मग ते सामाजिक स्वरूपातले असतील, सांस्कृतिक स्वरूपातले असतील किंवा सत्ता स्थानं बदलण्याच्या स्वरूपातलं असेल. हे जेव्हाही असे मोठी परिवर्तनं झालेली आहे, क्रांत्या झालेल्या आहेत. हे घडवण्यामध्ये जसे त्या समकाळातले विचारवंत किंवा त्या क्रांतीचा नेता जितका महत्वाचा आहे, त्याही पेक्षा अधिक त्या विचारवंताला, त्या नेत्याला जनसामान्यापर्यंत घेऊन जाणारे हे कवी, गायक, शाहीरच राहिलेले आहेत. मी एक उदाहरण असं देईल, की आपल्याला माहिती आहे, की दक्षिण आफ्रिका नावाचा देश आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये काळे-गोरे असा जो वाद शिगेला पोहोचलेला होता, त्या निमित्तानं काळ्या लोकांवरती प्रचंड मोठ्या प्रमाणावर अन्याय अत्याचार होत होते आणि हे अन्याय अत्याचार बंद व्हावेत, आम्हाला समतेनं अ, वागणूक मिळावं, यासाठी तिथे जे लढे सुरू झालेले होते. म्हणजे तिथे एक ब्लॅक पॅन्थर नावाची संघटना होती. पण एक मरियम मकिबा नावाची नृत्यांगना, गायिका, आपल्या भाषेमध्ये शाहीर असलेली लोककलावंत होती. आणि ही जी मरियम मकिबा आहे, ही मरियम मकिबाला अ, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावं, आपल्या देशात राहणारे जे उच्चवर्णीय आहे, जे स्वतःला श्वेत समजतात, आम्हाला काळे समजतात, म्हणून हिणवतात. हं. आणि हे बंद झालं पाहिजे. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. म्हणून ही बाई जगभर फिरत होती. आणि जगभर फिरत असताना गोरे लोक आणि त्यांचे सत्ताधारी लोक आमच्यावर कसा अन्याय अत्याचार करतात, या संदर्भातलं जे काही तिचं आकलन आहे, ते आकलन ती जगभर मांडत होती. आणि त्यामुळे दक्षिण आफ्रिकेतला जो सवर्ण स्वतःला समजत होता, जो सत्ताधारी होता, त्याला इतकं बदनाम केलं या मरियम मकिबा नावाच्या शाहिरीने किंवा लोककलावंतांनी, की शेवटी तिला अनेक देशांनी तडीपार केलं. तरी सुद्धा ती मागे हटली नाही आणि आपल्या देशासाठी जगभर लढत राहिली, आयुष्यभर लढत राहिली आणि शेवटी दक्षिण आफ्रिकेमध्ये काळ्या लोकांचा विजय झाला आणि नेल्सन मंडेला हे 90च्या दशकामध्ये तिथले पहिले राष्ट्राध्यक्ष झाले, राष्ट्रपती झाले
आणि ह्या मरियम मतिबानी मोठी लढाई लढलेली आहे म्हणून स्वतः नेल्सन मंडेलानी तिला आपल्या बोटाला धरून आपल्या देशामध्ये आणलं आणि तिचा मोठा सत्कार केला. आता हे उदाहरण देण्याचं कारण असं आहे की आपल्या आंबेडकरी चळवळीच्या निमित्तानं देखील शाहिरांचं मोठं योगदान राहिलेलं आहे. मी आपल्या आठवणीत आपल्याला माहीतच आहे, पण आपल्या आठवणीमध्ये मी एक भर घालतो, की महाराष्ट्रामध्ये महात्मा फुलेंचं जे अ, अ, साहित्य आहे, मग ते गुलामगिरी नावाचं पुस्तक असेल किंवा शेतकऱ्यांचा आसूड असेल, हे मुख्यतः ह्या 2 पुस्तकांना आपला मॅनिफेस्टो मानून फुलेंच्या नंतरच्या काळात विशेषतः सावित्रीबाईच्या काळामध्ये सत्यशोधक जलशाची चळवळ सुरू झालेली होती आणि ही सत्यशोधक जलशांची जी चळवळ होती, ती लोकनाट्य सदृश्य एक असा मनोरंजन अधिक प्रबोधन असा एक लोकनाट्यासारखा प्रकार तेव्हा तयार करण्यात आलेला होता आणि तो सत्यशोधकी जलशा करणारे एक गणपतदादा मोरे नावाचे कलावंत हे नाशिक जवळ असलेल्या पिंपळगाव बसवंत शहरामध्ये राहत होते आणि 1915-16च्या दरम्यान पिंपळगाव बसवंत हे बाजाराचं गाव असल्यामुळे तिथं गावखेड्यातून प्रत्येक आठवड्याच्या रविवारी प्रचंड जनसमुदाय जमायचा बाजाराच्या निमित्ताने आणि त्याच वेळी हे गणपतदादा मोरे आपल्या काही सवंगड्यांना घेऊन मग त्यामध्ये एक रावसाहेब सॉरी काकासाहेब वाघ नावाचे ग्रस्त होते आणि नाशिक पासून 30-35 किलोमीटर वरती असलेलं एक वणी नावाचं गाव आहे. तिथले रावसाहेब थोरात नावाचे ग्रस्त होते. हे सगळे लोक सत्यशोधक चळवळीनं भारलेले होते किंवा त्या प्रभावात होते आणि त्या प्रभावातूनच त्यांनी सत्यशोधकी जलसे नाशिक जिल्ह्यामध्ये देखील सुरू केलेले होते. आणि त्यावेळेस पद्धत अशी होती की गणपतदादा मोरे हे सत्यशोधकी जलसा सादर करायचे आणि तो जलसा झाल्यानंतर काकासाहेब वाघ आणि वणीचे रावसाहेब थोरात हे मग व्याख्यान द्यायचे आणि त्या व्याख्यानामध्ये आपण हुंडाबंदी केली पाहिजे, कमी पैशामध्ये आपण लग्न केले पाहिजे, आपण जातीयता पाळली नाही पाहिजे, वंचित घटकांना आपण शाळांच्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे, आपण वसतिगृह काढले पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सवर्ण आणि अस्पृश्य समाज यांनी एकत्र येऊन सहभोजन करायला पाहिजे. अशा प्रकारचं एक प्रबोधन त्या जलशांमधून होत असायचं आणि असा जलसा 1915-16च्या दरम्यान पिंपळगाव बसवंतमध्ये सत्यशोधक जलसेकार गणपतदादा मोरे यांचा झालेला होता आणि तो जलसा शाहीर भीमराव कर्डक आणि ज्यांना आंबेडकरी आद्य जलसेकार समजलं जातं ते भीमराव कर्डक यांनी तो लहानपणी पाहिला होता असं सांगितलं जातं. त्यांच्या चरित्रातून असं कळतं. त्यांनी एक आंबेडकरी जलसे स्वरूप आणि सादरीकरण असं एक त्यांचं पुस्तक आहे, दुर्मिळ आहे. त्याची एक झेरॉक्स कॉपी माझ्याकडे आहे. तर त्यामध्ये त्यांनी हे सांगितलेलं आहे की मी माझ्या लहानपणी गणपतदादा मोरेंचा मी सत्यशोधकी जलसा पाहिलेला होता. त्यानंतर हे गणपतदादा मोरे जसे अनेक अस्पृश्य बांधव बाबासाहेबांनी सांगितलं की खेडी सोडा आणि शहराकडे चला. त्यांचा हा जो आदेश आहे हा ज्यांनी ज्यांनी स्वीकारला ते अनेक लोक आपल्या जवळ जे शहर असायचं त्या शहराकडे ते स्थलांतरित झाले नोकरीच्या शोधामध्ये. नाशिककडची जी मंडळी आहे त्यांना मुंबई शहर जवळ असल्यामुळे ते मुंबईकडे गेले. जसे अनेक लोक गेले तसे हे भीमराव कर्डक देखील गेले आणि मग जेव्हा 1930ला काळाराम मंदिर सत्याग्रह सुरू झाला नाशिकमध्ये, तर तेव्हा मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्या सत्याग्रहाच्या प्रचाराच्या निमित्ताने सभा होत होत्या. प्रचार प्रसार चाललेला होता. छोटेखानी काही पॉम्पलेट्स वाटले जात होते आणि ते सगळं ह्या भीमराव कर्डकांपर्यंत पोहोचलं आणि त्यांना स्वतःला असं वाटायला लागलं की आपण एकदा ह्या मंदिर प्रवेश सत्याग्रहाला आपणही जायला पाहिजे. आणि मग ते नाशिकमध्ये आले. 1930च्या दरम्यान त्यांनी तो सत्याग्रह पाहिला, त्यातला उत्साह पाहिला आणि झुंडीच्या झुंडी नाशिकच्या मोठ्या राजवाड्याकडून जेव्हा काळाराम मंदिराकडे शिस्तीने जात होत्या, ते त्यांनी सगळं ते वातावरण पाहिलं
आणि त्या उत्साहामध्ये ते एवढे भारावून गेले, की त्यांनी सत्य शोध की जलशाप्रमाणे आपण आंबेडकरी जलसा करू शकतो, कारण ते स्वतः कलावंतच होते. करू शकतो असा विचार त्यांच्या मनामध्ये आला आणि मग त्यांनी काळाराम मंदिराचा फार्स लिहिला, म्हणजे आंबेडकरी जलसा लिहिला, स्क्रिप्ट लिहिलं. आणि तो जो जलसा आहे तो 1931 साली नाशिक पासून सर्वसाधारण 14-15 किलोमीटर वरती एक चांदोरी नावाचं गाव आहे निफाड तालुक्यामध्ये. अ, त्या चांदोरीला तो पहिला जलसा सादर झाल्याची नोंद ही त्यांनी स्वतःच करून ठेवलेली आहे तिथे. आणि मग आपल्या असं लक्षात येईल, की हे जसं भीमराव कर्डकांनी जलसा सुरू केल्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी आंबेडकरी जलसे उभे राहिले. ते उभं राहण्याचं कारण असं होतं, की महाराष्ट्रामध्ये अ, ह्या जलशांच्या अगोदर पेशवे काळामध्ये लोकनाट्याचा लोकनाट्य जे आहे पुढच्या काळात म्हटलं गेलं, की जो तमाशा होता, हे मनोरंजनासाठी जे तमाशे चालवले गेले, त्या तमाशातले जे कलावंत आहेत, ते कलावंत बहुतांश हे मागासवर्गीय जाती जमातीतूनच आलेले होते. आणि ह्या तमाशांमध्ये गायन करणारे, तमाशामध्ये शाहिरी करणारे, जे अनेक कलावंत होते. हं. हे कलावंत तमाशाकडून आंबेडकरी चळवळीच्या निमित्तानं हे जलशामध्ये आले आणि त्यांनी जलसे निर्माण केले. म्हणजे अनेकांची नावं जेव्हा समोर येतात, तर तेव्हा ही मंडळी अगोदर तमासगीर होती आणि नंतर ही आंबेडकरी शाहीर म्हणून पुढे आलेले आहेत आणि त्यांनी आंबेडकरी जलसे ठिकठिकाणी सुरू केले. म्हणजे नाशिकच्याच संदर्भात जर आपण विचार केला तर जसे भीमराव कर्डक होते, तसे माधवराव आहेर नावाचे एक जलशेकार होते. पुढच्या काळामध्ये आपल्याला सोनू केदार नावाचे ग्रहस्थ आपल्याला पाहायला मिळतात किंवा त्यानंतर एक कारसूळ वडाळी नावाचं गाव आहे. तिथले आता मला नाव आठवेना, फेमस नाव आहे ते. परंतु महाराचं पोर बिट्या लय हुशार, बिट्या लय हुशार, अख्ख्या जगात असं नाही होणार. हं. असे गाणं ज्यांचं जिना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर ज्यांनी ते गाणं म्हटलं होतं, हं, ते सुद्धा शाहीर नाशिक जिल्ह्यातलेच होते. अशा अनेक शाहीर ठिकठिकाणी आंबेडकरी जलसा सादर करायला लागले 1931च्या नंतर. आणि मग आपल्या असं लक्षात येतं, की हे जे आंबेडकरी जलसे आहे, हे आंबेडकरी जलसे भीमराव कर्डक त्यांच्या पुस्तकात म्हणतात त्याप्रमाणे 1950 पर्यंत चाललेले होते. आता दरम्यानच्या काळामध्ये 1922चा जन्म वामनदादांचा आहे आणि वामनदादा हे 40च्या दरम्यान मुंबईमध्ये गेलेले आहेत. 1942 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फेडरेशन नावाचा दलित फेडरेशन असा राजकीय पार्टी काढलेली होती. त्याच्या अगोदर त्यांचा स्वतंत्र मजूर पक्ष होता 36-37 ला निर्माण झालेला. हं. परंतु अ, अस्पृश्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी अ, त्यांच्या नावाची एक स्वतंत्र पार्टी असावी, असं बाबासाहेबांना वाटलं आणि मग त्यांनी ते दलित फेडरेशन सुरू केलं 42 साली आणि मग 42 ते 46 हा जो काळ आहे, तर बाबासाहेब इंग्रज सत्तेच्या निमित्ताने त्यांना मंत्री म्हणून त्यांना इंग्रज सरकारने घेतलेलं होतं. जवळपास 4 वर्ष 42 ते 46 हे ते पाटबंधारे मंत्री होते, ते वीज मंत्री होते, ते खाण मंत्री होते, ते कायदा मंत्री होते. असा 4 वर्षांचा तो काळ आपल्याला सगळं बाबासाहेबांचं जेव्हा चरित्र आपण वाचतो, तेव्हा आपल्या ते लक्षात येतं. हा जो काळ आहे, या काळामध्येच वामनदादांच्या गाण्याचा जन्म झालेला आहे. असं वेगवेगळ्या लोकांनी जे लिहिलेलं आहे, जे संदर्भ आहेत त्याच्यावरून कळतं. एक संदर्भ असा आहे, की 1943 ला मुंबईच्या वस्तीमध्ये जिथं राहायचे, तिथं वामनदादांनी एका सिनेमाच्या चालीवरती एक गाणं लिहिलेलं होतं, की दूर हटो ये काँग्रेस वालो, ये फेडरेशन हमारा है. अशा प्रकारचं ते गाणं होतं. ते पहिलं गाणं आहे वामनदादांनी रचलेलं आणि म्हटलेलं. असा एक संदर्भ आहे आणि सर्वसाधारण आपल्याला म्हणता येतं, की 42-43 पासून वामनदादांचं गाणं सुरू झालेलं आहे. आता यामध्ये आणखी एक या गाण्याचा पदर आपल्याला सांगता येऊ शकतो, की हे जे आंबेडकरी जलसे होते, हे जलसे
मनोरंजनाच्या अंगाने हे खडे जलसे होते. म्हणजे जे काही सादरीकरण होतं ते उभ्याने राहून केलं जायचं ते सादरीकरण. परंतु वामनदादांचं जे गाणं आहे, ते गाणं बैठं गाणं आहे. म्हणजे पहिल्यांदा हे खडे जलसे असल्याचं आपल्या लक्षात येतं. ज्या खडे जलस्यांच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळीचा प्रचार प्रसार झालेला दिसतो. 1927 ला जरी महाडचा सत्याग्रह झालेला होता, तरी सत्याग्रहावरचे फार्स किंवा जलसे असल्याचं भीमराव कर्डक आपल्याला त्या पुस्तकाच्या निमित्ताने सांगतात. त्यानंतर 30चा मग मोठा सत्याग्रह आहे, काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह. त्यानंतर मग 35ची घोषणा आहे. त्यानंतर 36-37चं मोठं यश ज्याला बाबासाहेबांच्या राजकीय पार्टीला मिळालं, 17-18 लोक निवडून आलेले होते. मग ती घटना असेल. अशा ज्या आंबेडकरी चळवळीच्या निमित्ताने ज्याही घटना घडलेल्या आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या उद्धारासाठी जे जे सांगितलेलं आहे, मग ते शिक्षणाच्या निमित्तानं असेल, गावखेडी सोडा त्या निमित्तानं असेल, किंवा मेलेलं पड तुम्ही खाऊ नका त्या निमित्ताने प्रचाराचा भाग असेल, महिलांना शाळेमध्ये, मुलींना शाळेमध्ये पाठवा अशी जी बाबासाहेबांची वेगवेगळ्या त्यांच्या अनुयायांना जी पत्र पाठवलेली आहेत त्या निमित्तानं असेल, असं विविध प्रकारचे विषय हे जलशाचे झाल्याचे आपल्याला पाहायला मिळतात. डॉक्टर भगवान ठाकूर नावाचे एक प्राध्यापक होते. नाशिकमध्ये पंचवटी कॉलेजमध्ये ते शिकवायचे आणि नंतर ते पुण्याला गेले. त्यांनी तब्बल 16 वर्ष राबून आंबेडकरी जलसे वरती संशोधन केलेलं आहे आणि त्याचा एक मोठा ग्रंथ उपलब्ध, दुर्मिळ जरी असला तरी तो उपलब्ध आहे. आणि त्या ग्रंथामध्ये आंबेडकरी जलशाच्या बद्दल किती लोक काम करत होते, ते कुठल्या जिल्ह्यातले होते, त्यांनी कशा कोणकोणत्या विषयावरती जलसे सादर केले, जलशाची निर्मिती कशी झाली, त्याचं स्वरूप काय होतं, या संदर्भाने अतिशय ससंदर्भ संशोधन करून त्यांनी ते संशोधन केलं. 16 वर्ष लागलेलं होतं. आणि विशेष मला नवल याचं वाटतं, की पूर्वाश्रमीचे महार नंतरचे बौद्ध यांनी संशोधन नाही केलंय. एक भीमराव कर्डकांचं ते जर पुस्तक सोडलं, तर जलशेकारांवरती पहिलं संशोधनाच्या अंगाने समोर आलेलं जे पुस्तक आहे ते भगवान ठाकूरांचं आहे. भगवान ठाकूर हे शतप्रतिशत आंबेडकरवादी होते. परंतु जेव्हा आपण जातीचा विचार करतो तेव्हा ते एसटी समाजातून आलेले होते. म्हणजे ते मोठं कौतुकाचं भाग होता. आणि हे होण्याचं कारण असं, की त्यांचं जे शिक्षण झालेलं आहे ते औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयात झालेलं होतं. त्या माहोलमध्ये राहून ते शिकलेले असल्यामुळे आंबेडकरी विचारांचा, आंबेडकरी चळवळीचा मोठा प्रभाव या भगवान ठाकूरांवरती होता. मी आपल्याला असं सांगत होतो, की आंबेडकरी जलसे हे खड्या स्वरूपामध्ये सादर व्हायचे. परंतु वामनदादांची पिढी जेव्हा आली 50च्या दशकामध्ये, म्हणजे 42-43 ला आपल्याला वामनदादांच्या गाण्याची सुरुवात दिसते. आणि मग त्यांचे जे समकालीन आहेत, मग गोविंद म्हसिलकर असतील, नागपूरकडचे किंवा विदर्भकडचे पाटणकर असतील, किंवा सोनू केदार आहे, लक्ष्मण केदार आहे. त्यांच्याच थोडंसं मागे पुढे मग पुढच्या काळामध्ये आपल्याला प्रल्हाद शिंदे पाहायला मिळतात, राजानंद पाहायला मिळतात. महिलांमध्ये आपल्याला सुमन रोहम नावाच्या गायिका पाहायला मिळतात, किंवा मग वैशाली शिंदे, रंजना शिंदे अशा काही महिला कलावंत आपल्याला पाहायला मिळतात. तर तो हा जो काळ आहे साधारण 45च्या नंतरचा, तर भीमराव कर्डक असं म्हणतात, की 1950च्या दरम्यान हे जे आंबेडकरी जलसे होते ते संपुष्टात आले. आणि त्याचं कारण असं झालं, की पुढच्या काळामध्ये आमच्या खड्या जलशांना स्पर्धा म्हणून मोठ्या प्रमाणात तमाशा आलेले होते, लोकनाट्य आलेले होते. त्या लोकनाट्यांमधून पण प्रबोधनाचं काम सुरू झालेलं होतं. म्हणजे हे भाऊ फक्कड वगैरे अशी काही नावं आपल्या पुढे त्या काळातली येतात. किंवा जी शाहीर मंडळी आहे यांनी स्वतःचे तमाशे काढायला सुरुवात केलेली होती. आणि या तमाशांमध्ये जसं पारंपरिक तमाशामध्ये गणेश स्तवन केलं जायचं, गणेशाला पहिल्यांदा वंदन केलं जायचं, किंवा गणेश गणेश ईश्वर आहे, ईश्वराला पहिल्यांदा शरण जायचं, त्याची स्तुती करायची, त्याचं वंदन करायचं. म्हणून
गणेश स्तुती व्हायची पहिल्यांदी, परंतु ह्या लोकनाट्यांमध्ये भाऊ फक्कड सारख्या लोकांनी किंवा अण्णाभाऊ साठे सारख्या लोकांनी भीमस्तुती गायला सुरुवात केली. हं. हे भीमराया, प्रथम नमितो तुझला, अशा प्रकारची गाणी तमाशात देखील यायला लागली आणि त्यातूनही सामाजिक विषय घेऊन प्रबोधन केलं जाऊ लागलं. त्याच काळामध्ये हिंदी, मराठी सिनेमे यायला लागले. हं. आणि बैठं गाणं सुरू झालं आणि त्याच्यामुळे हा जो खडा आंबेडकरी जलसा होता तो मागे पडायला लागला. भीमराव कर्डक असं म्हणतात, की त्यांनी 1952 ला शेवटचा त्यांचा जलसा मुंबईमध्ये सादर केला आणि त्यानंतर त्यांनी देखील जलसा सादर केला नाही. तर आंबेडकरी जलशानंतर बैठं गाणं आलं आणि त्या बैठ्या गाण्याच्या केंद्रवर्ती आपल्याला वामनदादा पाहायला मिळतात. वामनदादांनी बैठ्या गायन पार्ट्यांच्या निमित्ताने किंवा गायनाच्या माध्यमातून, कार्यक्रमांमधून प्रचंड मोठ्या प्रमाणात आंबेडकरी विचार चळवळीचा प्रचार-प्रसार केलेला दिसून येतो आणि नखशिखांत आंबेडकरमय झालेले वामनदादा कर्डक आपल्याला पाहायला मिळतात. प्रारंभाच्या काळात त्यांच्याबद्दलच्या माहितीतून आपल्याला असंही कळतं, की "य यो यो पाहुणा" सारखं गाणं असेल किंवा "चल ग हरणे तुरू तुरू" हां, अशी जी भावनिकतेची कोवळीक सांभाळणारी गाणी सुद्धा वामनदादांनी लिहिली. एखाद्या दुसऱ्या नाटकात देखील त्यांनी काम केल्याची माहिती आपल्याला वाचायला मिळते. परंतु अ, जर वामनदादा चित्रपट गीतांकडे गेले असते, तर फार मोठे सेलिब्रिटी झाले असते. फार पैसे त्यांनी कमवले असते. परंतु तसं झालं नाही. त्यांनी भावनांची कोवळीकता सांभाळणारी किंवा उडत्या चालीवरती असलेली लोकगीतं लिहिण्यापेक्षा त्यांनी आंबेडकरी विचार जनसामान्यांपर्यंत, घराघरापर्यंत पोहोचवण्याला अधिक प्राधान्य दिलं आणि त्या प्राधान्यातूनच आपल्याला त्यांची मराठी आणि हिंदी अशी 10-1 हजाराच्या आसपासची गाणी असल्याचं त्यांच्यावरती काम करणारे संशोधक सांगतात. उदाहरणार्थ यवतमाळचे प्राध्यापक सागर जाधव जे आहे, त्यांच्याशी माझं कायम बोलणं होत असतं. त्यांचं आता वामनदादांनी हिंदी लिहिलेल्या गाण्यांचा सुद्धा खंड येतो आहे. त्याचं नागपूरमध्ये काम देखील चालू आहे. आता ही 10-1 हजार गाणी संकलित झालेली आहे. हं. परंतु याच्याही पलीकडे जर आपण वेगवेगळ्या गावांमध्ये गेलो, तर वामनदादांनी गाणं लिहिलं, तिथं म्हटलं आणि ते जिथं लिहिलेलं होतं, तो कागद असेल, ती डायरी असेल, ज्याच्या घरी ते राहिलं ते गाणं तिथंच राहिलं. हं. अशीही काही गाणी आहेत. ती गाणी माधवराव गायकवाड असतील, भास्करराव जाधव असतील किंवा नंतरचे आपले प्राध्यापक सागर जाधव असतील, अशा अनेक लोकांनी ती मिळवली आणि ती सागर जाधवांकडे आता संकलित होत आहेत अजूनही. हे 10,000 गाणी लिहिणारे वामनदादा हं, यांच्या गाण्याचं जर आपण त्याचं स्वरूप आणि त्याच्या मध्यवर्ती त्यांना जे सांगायचं होतं, त्याचा जर अभ्यास करायला आपण विचार केला किंवा तशी चर्चा करायला आपण सुरुवात केली, तर आपल्या असं लक्षात येतं, की अशिक्षित असलेले वामनदादा म्हणजे धूळ मातीत रेघोट्या ओढून शिकणारे वामनदादा, दुकानांवर लिहिलेल्या पाट्या वाचून लिहायला शिकलेले वामनदादा. हं. असे वामनदादा आणि जेव्हा आपण त्यांचं गाणं पाहतो, त्या गाण्यातले शब्द पाहतो, त्या गाण्याचा आशय पाहतो, हं. आणि त्या गाण्यामध्ये त्यांनी पेरलेलं तत्व पाहतो. तेव्हा आपला विश्वासच बसत नाही, की वामनदादा अ, अशिक्षित होते म्हणून. हं. म्हणजे लिहिता वाचता येणं हे त्यांनी स्वप्रयत्नातूनच सुरू केलं. ते स्वतःचेच गुरु ते झाले. परंतु या माणसाने एवढं प्रचंड वाचलं, आंबेडकरी भाषणांमधून, आंबेडकरी अनुयायांच्या भाषणांमधून, त्यांच्याशी झालेल्या चर्चांमधून, इतकं त्यांनी समजून-उमजून घेतलं आंबेडकरी तत्वज्ञान. तर त्यांच्या गाण्यामध्ये ते सगळ्याच्या सगळं आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. बुद्ध तत्वज्ञान त्यांनी समजून घेतलेलं आपल्या लक्षात येतं. त्यांनी फुलेंचा जो तात्विक विचार आहे, तो तात्विक विचार समजून घेतलेला दिसून येतो आणि हे आपल्याला कुठं दिसतं, की मग बुद्धांवरती ते गाणं लिहितात, गाणं म्हणतात. ते फुलेंवरती
शाळेच्या निमित्ताने शिक्षणाचा जो फुलेंनी दिलेला संदेश आहे त्यावरती ते गाणं लिहितात, तेव्हा ते आपल्या लक्षात येतं. आणि बाबासाहेबांच्या निमित्ताने तर अवघे बाबासाहेब जेवढे वामनदादा कर्डकांना कळले तेवढे खचितच एखाद्या शाहिराला कळले असेल, तेवढे खचितच आंबेडकरोत्तर काळातील पुढाऱ्यांना कळले असतील. एवढा प्रभाव वामनदादांच्या वरती होता. तो प्रभाव समजून उमजून होता. आणि म्हणून मग वामनदादा हे जसं आंबेडकरी तत्वज्ञानावरती गाणं लिहितात, तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले शिक्षणाचं महत्व यावरती दादा गाणं लिहितात. दादा राजकीय पक्षाची गरज काय आहे या निमित्ताने लिहितात आणि राजकीय पक्षाची जी फाटाफूट झालेली आहे त्यावरतीही दादा लिहितात. नुसती फाटाफूट नाही, तर ती फाटाफूट झाल्यामुळे आंबेडकरोत्तर काळामध्ये आंबेडकरी चळवळीची कशी वाताहत झालेली आहे आणि ती वाताहत जर टाळायची असेल तर तुम्ही एक संध होणं, तुम्ही एक होणं किती गरजेचं आहे यावरती ही गाणं लिहितात. काय सांगू कसे मी दादा एकतेने येथे नांदा या स्वरूपातलं त्यांचं गाणं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. किंवा भीमाचे लोक जर एकत्र असते तर त्यांच्या एकीचा जो लढा आहे, जो एल्गार आहे, तो कसा तीक्ष्ण असता या संदर्भातही ते आपल्याला सांगतात की भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीचे तयांच्या न्यारेच टोक असते, नाही का? म्हणजे वामनदादांनी एकही विषय असा नाही की जो बाबासाहेबांनी सांगितला आणि तो गाण्याच्या स्वरूपामध्ये ढाळून वामनदादांनी लोकांपर्यंत पोहोचवला. हे प्रत्येक विचार बाबासाहेबांचा हा वामनदादांनी गावखेड्यापर्यंत, गावातल्या वंचित घटकांपर्यंत, दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या अस्पृश्य घटकापर्यंत त्यांनी पोहोचवला. आणि तो पोहोचवला म्हणजे त्यासाठी त्यांनी आपल्या एकूणच आयुष्याचं भिरकं केलं, ज्याला टांगा म्हणतो आपण. एकूण आयुष्याचंच भिरकं केलं आणि ते भिरकं आयुष्यभर भिरभरत राहिलं. 82व्या वर्षी ते गेलेले, म्हणजे 22 ते 2004 हा एकूण 82 वर्षांचा त्यांना काळ भेटलेला आहे. आणि हा संपूर्ण काळ त्यांच्या शेवटच्या 5-6 महिन्यापर्यंत वामनदादा लिहित राहिले. वामनदादा गाणं म्हणत राहिले. आता हे आपल्याला असंही म्हणता येईल की बाबासाहेबांनी इतरांना बुद्ध दाखवला, परंतु ज्यांना ज्यांना बुद्ध दाखवला त्यांना बुद्ध किती कळला यापेक्षा अधिकचा अशिक्षित असलेल्या वामनदादांना कळला. आणि तो कळला म्हणूनच मग त्यांनी बाबासाहेबांनी जो बुद्ध सांगितलेला आहे तो बुद्ध लोकांना समजून सांगितला. म्हणजे 56ला बाबासाहेब आपल्याला आंबेडकरी समाजाला बुद्ध देतात आणि 56लाच बाबासाहेब जातात. म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर हे 4 महिने बाबासाहेब आपल्याला आपल्या सोबत आहेत, 3-4 महिने. नंतर बाबासाहेब राहिले नाही. पण बाबासाहेबांना कळलेला, बाबासाहेबांना जो बुद्ध सांगायचा होता तो अख्खा बुद्ध हा वामनदादांनी आपल्याला गाण्यांमधून सांगितला. असंही एक साहित्य क्षेत्रातील जे समीक्षक मंडळी आहे, लिहिणारी मंडळी आहे आमच्यासारखी, काही लोकांचं, प्रमोद वाळके नावाचे एक गझलकार मित्र आहेत आमचे नागपूरचे, तर त्यांनी वामनदादांचं गाणं हे कसं गझल सदृश्य आहे, ती गझल आहे, नीटनेटकी गझल आहे आणि ते गझलेचे आद्य गझलकार आहेत असं भाष्य प्रमोद वाळके करतात. कारण वामनदादांचं कोणतंही गाणं आपण जर घेतलं तर त्या गीतांची जी बांधणी आहे, बहुतांश गाणी त्यांची 8 अक्षरी आपल्याला पाहायला मिळतात, पण ती जी बांधणी आहे ती इतकी चपखल आहे. म्हणजे एखाद्या मातब्बर गवंड्याने एखादी भिंत बांधावी आणि ती अतिशय वळंब्यामध्ये बांधावी की कुणालाही चूक काढता येणार नाही, एवढी सरळ पद्धतीची रचना वामनदादांनी दिलेली आहे. आणि त्यातले जे साधे सोपे सुलभ शब्द आहे, जे ग्रामीण भागातले आहे, बोली भाषातले आहे, त्यामुळे त्यांचं जे गाणं आहे ते लोकांमध्ये रुजायला फार वेळच लागला नाही. म्हणजे कोणत्याही माणसाकडे आपण गावखेड्यातल्या माणसाकडे गेलो जो आंबेडकरी समूहातला आहे, आंबेडकरी चळवळीशी त्याचा
प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध आलेला आहे, त्या माणसाला विचारलं तर तो सहज सहज वामनदादांची 2-3 गाणी म्हणू शकतो. कोणताही माणूस ज्याला गाण्याची आवड नाही तो सुद्धा. इतकं ते लोकांच्या ओठावरती वामनदादांचं गाणं रुजलेलं होतं. वामनदादा हा ज्याला फिरस्ता फकीर म्हणता येईल. हं. एक भणंग आयुष्य असलेला, परंतु आंबेडकरी चळवळीचा रेटा पुढे-पुढे घेऊन जाणारा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिपसालार राहिलेला आहे, की जणू बाबासाहेबांनी जे काही सांगितलेलं आहे, ते लोकांपर्यंत त्यांच्या घरादारापर्यंत पोहोचवण्याची माझी जबाबदारी आहे. कारण मी त्यांचा एक सैनिक आहे. मी त्यांचा एक शिपाई आहे. मी त्यांचा एक कार्यकर्ता आहे. ही भावना वामनदादांची राहिलेली आहे. 1950च्या दरम्यान जेव्हा मिलिंद कॉलेजचं बांधकाम चाललेलं होतं औरंगाबादला, तेव्हा वामनदादा असं म्हणतायत, की त्या काळामध्ये मला बाबासाहेबांचा प्रत्यक्ष सहवास लाभला. अनेक वेळा बाबासाहेबांच्या डोक्यावरती छत्री धरून मी चाललेलो आहे. अनेक लोक यायचे आणि त्या काळामध्ये उपलब्ध असलेल्या कॅमेऱ्यामधून बाबासाहेबांबरोबर फोटो काढायचे. परंतु अ, बाबासाहेबांबरोबर फोटो काढण्याची आपली तेवढी लायकी शब्द जरा वाईट ठरेल, परंतु आपण तेवढे मोठे नाही आहोत, की बाबासाहेबांच्या बाजूला उभं राहून आपला फोटो कुणाला तरी काढायला सांगावा किंवा त्या फोटोमध्ये यावं, असं त्यांनीच सांगून ठेवलेलं आहे. आणि मग वामनदादांना तो सहवास मिळाला. अनेक ठिकाणी वामनदादांचं गाणं हे बाबासाहेबांनी ऐकलं असेही संदर्भ आपल्याला पाहायला मिळतात. पण वामनदादांवरती एवढा आदरयुक्त भीती होती बाबासाहेबांबरोबरची, की त्यांचा बाबासाहेबांबरोबरचा एकही फोटो उपलब्ध असलेला आपल्याला दिसत नाही. वामनदादांचं हे जे बैठं गाणं आहे, हे बैठं गाणं 70च्या दशकामध्ये या बैठ्या गाण्याला सामन्यांचं स्वरूप आलं. म्हणजे जसे उर्दू शाहिरी मध्ये कव्वालीचे सामने असायचे. हं. कव्वालीची जुगलबंदी असायची. त्या जुगलबंदीच्या प्रभावातूनच बैठं गाणं सर्वसाधारणपणे जेव्हा आंबेडकरी जलशांच्या नंतर सुरू झालं, त्याचे खऱ्या अर्थाने करते-करविते आपण वामनदादांना संबोधतो. तर उर्दू शाहिरीच्या प्रभावामुळे आंबेडकरी गायन बैठ्या गाण्यामध्येच स्वरूप नंतरच्या काळात बदललं 70-80च्या दशकामध्ये आणि आपल्याकडे कव्वाल पार्ट्या व्हायला लागल्या, सामने व्हायला लागले, की महिला आणि पुरुष, कधी 2 पुरुष आणि मग ते सामने व्हायला लागले आणि मग सुरुवातीला त्या सामन्यांमधून प्रत्येक गायक जे 2 गायक असायचे, प्रत्येक गायक हा बुद्धाला वंदन करायचा म्हणजे एक वंदन गीत म्हणायचा. नंतर बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी, त्यांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी एक बाबासाहेबांवरती गाणं सादर करायचं आणि हे 2 गीतं झाली, की मग स्वतःच्या ज्या रचना आहेत, त्या रचना गायल्या जायच्या आणि त्या एकमेकाच्या विरोधात गायल्या जायच्या. मग समोरचे शायराचं जे व्यक्तिमत्व आहे, हां, त्याचं जे काही गाणं आहे, हं, हे असे त्याला विरोध करणारे गाणे व्हायला लागले किंवा त्याने जर बाबासाहेबांचं गाणं म्हटलेलं असेल, तर त्या तोडीला तोड म्हणून पुन्हा बाबासाहेबांवरचंच हा गाणं म्हणायचा आणि एक चांगल्या प्रकारची गाणी त्या जुगलबंदीमधून आपल्या पुढे यायची आणि त्या जुगलबंदीमध्येच मग बाबासाहेबांनी दिलेला जो विचार असेल, तो शिक्षणाच्या निमित्तानं असेल, धम्माच्या निमित्तानं असेल, एकूण चळवळीच्या निमित्तानं असेल, हं, ते विषय त्या गाण्यांचे असायचे. परंतु पुढच्या काळामध्ये आपल्या असं लक्षात येईल, की ज्यावेळेस अगोदर दलित पॅन्थरची फाटाफूट झाली, म्हणजे दलित पॅन्थरचा एक 2-2.5 वर्षांचा काळ आहे तो. 72 ते सर्वसाधारण 74-75 पर्यंत पॅन्थर आपल्याला पाहायला मिळते आणि नंतर मग पॅन्थर चळवळीमध्ये वाताहत होते, फाटाफूट होते आणि नंतर प्रत्येक नेत्याने मग काहींनी स्वतःची पॅन्थर काढली, काहींनी स्वतःच्या राजकीय पार्ट्या काढल्या किंवा संघटना काढल्या आणि या काळामध्ये
हे जे बैठं गाणं आहे, ह्या गाण्याचं स्वरूप बदललं. ह्या गाण्याचा आशय बदलला आणि बहुतांश शाहिरांनी किंवा बैठ्या गायकीमधले असलेले जे कवी आहेत, त्या कवींनी फाटाफुटीवर अधिकाधिक गाणं लिहिलेलं आपल्याला दिसतं आणि स्वतः वामनदादांची तर त्या संदर्भातली अनेक गाणी आहेत. हे स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं आणि तिथून पुढे असं आपल्याला पाहायला मिळतं, की बुद्ध आणि बाबासाहेब यांच्यावरची जी गाणी आहेत, ती गाणी म्हटलीच जायची. परंतु त्या काळामध्ये आंबेडकरी चळवळीला मागे नेणाऱ्या आणि आंबेडकरी चळवळीला पुढे घेऊन जाणाऱ्या आणि त्याचबरोबर आंबेडकरी समाजाला किंवा आंबेडकरी समाजाला त्या काळात ज्या घटना घडलेल्या आहेत, त्या निमित्तानं जागं करणारी गाणं आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे उदाहरणार्थ 80च्या दशकाच्या उत्तरार्धामध्ये औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाला नाव द्या म्हणजे मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव द्यावं अशी नामांतराची चळवळ सुरू झाली. 80च्या शेवटच्या पर्वामध्ये ती चळवळ फार फोफावलेली नव्हती. पण 80 नंतर मात्र त्या चळवळीनं इतका जोर पकडला, की हे जे बैठे गाण्यातले जे सामने आहे, त्या सामन्यांमध्ये पहिल्यांदा बुद्धवंदन झालं, भीमस्तुती झाली, की नामांतरावरती गाणं असायचं. आणि मग जसं नामांतरावरती गाणं होतं, तसं वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या चळवळी सुरू झाल्या, त्या चळवळीवरती गाणं यायला लागलं. म्हणजे गाण्याचं जे विषय असायचा, तो त्या चळवळीचा असायचा. म्हणजे उदाहरणार्थ बौद्धांना सवलती मिळायला पाहिजे. हा विषय आपल्या गाण्यांचा झाला. जातीयता, जातीयवाद आणि यातून मग अ, पुतळ्यांची विटंबना जी व्हायची, त्या निमित्तानं गाण्याचे विषय आपल्याला दिसायला लागले आणि ते बैठ्या गाण्यांच्या या जुगलबंदीत पार्ट्यांमध्ये दिसायला लागले. परंतु पुढच्या काळात आपल्या असं लक्षात येईल, की हे गाणं वैचारिक तत्व सांगणारं, चळवळीचं तत्व सांगणारं, जागरूकतेसाठी लिहिलं जाणारं गाणं पुढच्या काळात काही शाहीर आणि गायकांकडून हे बदललं आणि द्विअर्थी गाणं आलेलं आपल्याला दिसेल. विशेषतः प्रल्हाद शिंदेचा जो काळ आहे, हां, त्याच काळामध्ये वामनदादा पण आहे. त्याच काळामध्ये गोविंद म्हैसेकर आहे. श्रावण यशवंती आहे. पाटणकर नावाचे मोठे गायक, शाहीर आपल्याला विदर्भामधले पाहायला मिळतात. अशा अनेक अनेक लोक सांगतात. सोनू केदार असतील, लक्ष्मण केदार असतील, शाही टीसी मोरे असतील. हां, हां. मी तुम्हाला मगाशी सांगत होतो, की नाशिकचे केरूजी घेगडे यांचं ते गाणं आहे. हं. महाराचं पोर बिट्या फार हुशार, बट्या लय हुशार. हं. ते केरूजी घेगडे देखील नाशिक जिल्ह्यातले. मगाचा संदर्भ मला तो आता आठवला. मी बोलत होतो, की हे जे बैठं गाणं आहे, हे नंतर गाणं इतकं बदललं, की ते कंबरेखाली जायला लागलं. हं. रात्री 9-10 वाजेपर्यंत आंबेडकरी जयंतीच्या निमित्ताने, बुद्ध जयंतीच्या निमित्ताने पुढाऱ्यांची भाषणं झाली, की 10-10:30ला हा सामना जुगलबंदी, गाण्यांची जुगलबंदी हा सुरू व्हायचा आणि सुरुवातीला 2-4 गाणी बाबासाहेबांच्या निमित्ताने किंवा बुद्धांच्या निमित्तावर झाली, की त्यानंतर जी जुगलबंदी व्हायची, ती अतिशय द्विअर्थी आणि शहाणा माणूस ऐकू शकणार नाही, अशा पद्धतीचं गाणं काही लोकांनी सामन्यामध्ये गायला सुरुवात केली. आणि हा जो सामना आहे, हा पुरुष आणि महिला गायिकेचा जर असेल, तर म्हणजे एका बाजूला बुद्ध आणि बाबासाहेबांचं गाणं झालेलं असायचं आणि त्यानंतरचं मग गाणं जे ऐकायला यायला लागलं. हं. तर ते सुरुवातीच्या काळात बहुजन समाजातले लोक येऊन गाणं ऐकत होते. शहाणी सुरती माणसं, शिकली सवरलेली माणसं गाणं येऊन ऐकत होते. परंतु जेव्हा तेच गाणं कमरेखाली गेलं, तेव्हा मग आंबट शौकीनांच्या शिवाय ते गाणं ऐकायला पब्लिक राहिलं नाही. हे गाणं ऐकायला पहिल्यांदा महिलांचं प्रचंड प्रमाण होतं. परंतु द्विअर्थी गाणं आल्यामुळे महिलांची कुचंबना व्हायला लागली आणि महिलांचं प्रचंड प्रमाण कमी झालं. ह्या
बैठा गाणं ऐकण्याच्या निमित्ताने. म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की रात्रीचे ग वाजलेत 12, थंडीने काकडलोय सारा, ये ना जवळी घे ना, बाळ्या उठलाय ग. अशा प्रकारची द्विअर्थी आणि आंबेडकरी तत्वामध्ये न बसणारी गाणी सामन्यामध्ये यायला लागली आणि ते ठिकठिकाणचे गायक म्हणायला लागले. एका मोठ्या गायकाला मी म्हटलं होतं, की "ही अशी गाणी आपण का म्हणतो? का लिहितो?" हं. तेव्हा त्यांनी असं सांगितलं, की "आम्ही कलावंत आहोत. मागणी तसा पुरवठा आम्हाला करावा लागतो आणि म्हणून आम्ही ही अ, गाणी लिहितो." आता हे एका बाजूला काही लोक असे गाणे लिहित होते, जे अचकट-विचकट होते. त्याचे अर्थ द्विअर्थी होते. पण वामनदादांनी असं कधी गाणं लिहिलं नाही. पहिली गोष्ट म्हणजे वामनदादा त्या सामना नावाचं जी संस्कृती निर्माण झालेली होती, जे कल्चर निर्माण झालेलं होतं, त्याच्यामध्ये वामनदादा कधी गेले नाही. कधी गेले नाही. वामनदादांचे 1-2 सामने मी पाहिलेले आहेत. परंतु वामनदादांनी द्विअर्थी गाणं कधी म्हटलं नाही. वामनदादांनी त्यांची जी लाईन ठरलेली होती, त्यांची जी वैचारिक लाईन ठरलेली होती जागृतीची, ती जागृतीची नाळ त्यांनी कधी सोडली नाही. आणि मग वामनदादांचं एक-एक गाणं, एक-एक गाणं हे अ, महिलाही एकाच वेळी ऐकत होते. एकाच वेळी लहान मुलं ऐकत होते आणि एकाच वेळी बहुजन समाजातले लोक देखील त्यांच्या गाण्याकडे आकर्षित होत होते. असं नाही, की वामनदादांनी फक्त बाबासाहेबांवरतीच गाणं लिहिलं. वामनदादांनी फक्त बुद्धावरतीच गाणं लिहिलं, असं नाही. वामनदादांनी शेतकऱ्यावरती गाणं लिहिलं. वामनदादांनी कामगारांवरती गाणं लिहिलं. वामनदादांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरती गाणं लिहिलं. वामनदादांनी कबीरावर लिहिलं. वामनदादांनी फुलेंवर लिहिलं. हं. म्हणजे वामनदादांना ज्यांनी समाज सुधारणेमध्ये काम केलेलं आहे, मोठं काम केलेलं आहे आणि जे वामनदादांपर्यंत पोहोचलं आहे, वामनदादांच्या वाचण्यात आलेलं आहे, ऐकण्यात आलेलं आहे, त्याच्यावरती वामनदादांनी गाणं लिहिलं. एवढंच नाही, तर वामनदादांनी स्वातंत्र्यावरती देखील गाणं लिहिलेलं आहे. भारत आणि अ, चायना यांच्यामध्ये 62च्या दरम्यान जेव्हा युद्ध झालं, तेव्हा त्या युद्धावरती देखील स्वातंत्र्य प्रेमातून वामनदादांनी गाणं लिहिलेलं आहे. वामनदादांनी जसं महापुरुषांवरती गाणं लिहिलं, वामनदादांनी जसं देशप्रेमातून, देशभक्तीतून देशावरती गाणं लिहिलं, स्वातंत्र्यावरती गाणं लिहिलं, तसंच वामनदादांनी अ, गरीब दुबळ्या बहिणींवरती गाणं लिहिलं. वामनदादांनी शेतकरी कुळातल्या किंवा वंचित घटकातल्या ज्या मुली आहेत, ज्या सासूरवाशीन आहे, नवं-नवं लग्न झालेलं आहे आणि त्या सासरी गेलेल्या आहेत आणि पुन्हा माहेरी आलेल्या आहेत. तर त्यांच्या मनामध्ये चाललेला जो भावनांचा जो कल्लोळा आहे, तो काय कल्लोळा असेल, त्याच्यावरती देखील वामनदादांनी लिहिलं. कधी-कधी त्यांची ही एक ज्याला म्हणता येईल की प्रेमाची कोवळीकता जपणारी, अशी हळुवार, तरल स्वरूपाची हां, अशी जी त्यांची गाणी आहे, ती गाणी जर आपण ऐकली, तर वामनदादांनी त्या प्रकारचं गाणं घेऊन जर ते सिनेमा सृष्टीत असते, हं, तर वामनदादा आणखी मोठे झाले असते. म्हणजे एक गाणं मी जेव्हा लहान होतो, माझ्या बहिणी ते गाणं म्हणायच्या त्या. हं, हं. मैत्रिणी मला बघून आल्या, किती आनंदित त्या झाल्या. मिळाले प्रेम ठाये ठाये ग जीव हा वेडा. वेडा झाला बाई ग जीव हा वेडा. वेडा झाला बाई, झाली सासरची घाई. आता मी जाते घरी आई, तुला हे सांगू कसे काही ग जीव हा वेडा. वेडा झाला बाई ग जीव हा वेडा. वेडा झाला बाई. ही शेतकरी कुळातली मुलगी सासरी जाते आहे. हं. आणि माहेरच्या आठवणीनं आईला सांगते आहे ते. आईला सांगते आहे. एकाच वेळी माहेर पण सांगते आहे आणि सासरी मी कशी खुश आहे, कशी आनंदी आहे, हे पण सांगते आणि हे वामनदादा टिपतायत. काय म्हणतायत वामनदादा? वाहे शेताचं नितळ पाणी, शेताच्या बांधा बांधानी. वाहे पाटाचं नितळ पाणी,
शेताच्या बांधा बांधानी, शाळू तर डोळे भरून टिपला, कसा हो जीवा पाड जपला, काळ्या माईची पुण्याई, गजीव हा वेडा, वेडा झाला बाई गजीव हा वेडा, वेडा झाला बाई. म्हणजे वामनदादांचं हे जे गाणं आहे, अशा प्रकारचं गाणं हे मराठी सृष्टीमध्ये जे गीतकार आहे, ते गीतकार अशा प्रकारचं गाणं लिहूच शकले नाही. आणि हे याकरता लिहू शकले नाही की ते सगळे शहरी भागातून आलेले कवी शाहीर होते. त्यांना शेती मातीमध्ये राबणारा शेतकरी असेल, त्यांची मुलं असतील, त्यांची मुलगी असेल, त्याची सहचारिणी असेल किंवा त्याची पत्नी असेल, यांनी जे गाव अनुभवलेलं आहे, ते गाव आपल्या गीतामध्ये घेण्यासाठी जो समृद्ध अनुभव लागतो, तो अनुभव वामनदादांकडे होता. कारण वामनदादा गावखेड्यातूनच आलेले होते आणि गावखेड्यातल्या लोकांबरोबरच ते राहत होते. असे जे वेगवेगळ्या प्रकारचे गाणे आहेत किंवा ज्याला आपण एक मिश्किल स्वरूपाचं गाणं म्हणतो, जे आपण पाहिलेलं आहे. नदीच्या वाट चुनचुन काट, नदीच्या वाट चुनचुन काट, काटच टोचत राही, बया चालत राही. अशा प्रकारचं एक गाणं, त्यांचे जे शब्द आहेत ते डिक्शनरीमध्ये आता लोकांना शोधावे लागतील. म्हणजे नदीच्या वाट चुनचुन काट, तर ही चुनचुन करणारा काटा हा वाटेवरती राहायचा. अतिशय बारीक स्वरूपाचा असायचा आणि तो पायामध्ये जर रुतला तो, तर तो काढता यायचा नाही. सारखा चुनचुन, चुनचुन करायचा. म्हणजे छोट्या-छोट्या वेदना देत राहायचा तो. अशा प्रकारचं जे एकदम आत खोलवर जाऊन सखोल अनुभव घेतलेला वामनदादांनी असल्यामुळे वामनदादांच्या ज्या शब्दकळा आहेत, त्या त्यांच्या गीतामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, त्या आपल्याला दुसऱ्या गीतांमध्ये पाहायला मिळत नाही. हे जे मी जसं म्हटलं की साळणी माळणी कोळणी मिळून साऱ्या जणी ग, एक दिलानं एक मातीत राबतो आम्ही खुशीनं, असे प्रकारचं एक गाणं आहे. म्हणजे वामनदादांना सांगायचंय की गावखेड्यामध्ये कोणत्याही प्रकारची जात नाही, श्रमिक हीच आमची जात आहे आणि म्हणून वेगवेगळ्या जातीपातीतल्या ज्या महिला आहेत, ज्या श्रमकरी महिला आहेत, त्या शेतामध्ये राबतायत. तिथं कोणत्या प्रकारची जात नाही. किंवा काम हीच आमची जात आहे. असं वैविध्यपूर्ण विषय असलेले वामनदादांनी गाणं लिहिलेलं आहे. सांगा आम्हाला टाटा बाटा बिर्ला कुठे आहे हो, सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठे आहे हो, नाही का? हे म्हणजे एखाद्या अर्थशास्त्रज्ञाला उमगलं नाही अशा प्रकारचं मोठं गाणं आहे ते. हं. इथं मिठात शिजती तुरी, इथं मिठात शिजती तुरी. हं. तिकडे काय म्हणजे कटलेट मटण सुरी. म्हणजे दोन विषम स्वरूपातलं जे जगणं आहे, आर्थिक विषमता ज्याच्यातून दाखवता येईल, अशा प्रकारचे शब्द, सांगा आम्हाला टाटा बाटा बिर्ला कुठे आहे हो, सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठे आहे हो, या गाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. असे हे जे वामनदादा आहे, वामनदादा तसे त्यांना सन्मान वगैरे मिळाले, पण त्या सन्मानाशी त्यांना काही फारसं घेणं-देणं नव्हतं. एकदाची आठवण मला अशी आहे, की एकदा कवी अरुण काळे आणि मी त्यांची एक मुलाखत घ्यायची होती. त्या निमित्ताने गेलेलो होतो. तर तेव्हा त्यांना नुकताच संत तुकाराम महाराज यांच्या नावाने पुरस्कार मिळालेला होता शासनाचा. तो तो पुरस्कार जसे इतरांना पुरस्कार मिळाल्यावरती ते शोकेसमध्ये ठेवतात, सजवून लोकांना दिसावेत किंवा तो एक आदराचाही भाग असतो, प्रतिष्ठेचाही भाग असतो आणि आपण जे केलेलं कर्तृत्व आहे व त्याची ही पावती आहे. ते शोकेसमध्ये ठेवलं जातं. वामनदादाच्या घरी शोकेसच नव्हतं ना. पूर्वी बत्ती किंवा दिवा ठेवण्यासाठी भिंत कोरलेली असायची. त्याला आम्ही खतं म्हणायचो. असा एक कोरलेला भाग असायचा. त्याच्यामध्ये ती चिमणी किंवा बत्ती ठेवलेली असायची. त्याच्यामध्ये तो संत तुकाराम पुरस्काराचा जे सन्मान चिन्ह होतं, ते असं आडवं पडलेलं मी पाहिलेलं आहे. नुकताच मिळालेला होता तो. म्हणजे त्यांना हे मान, सन्मान, प्रतिष्ठा याच्या अतिशय पलीकडे गेलेले होते वामनदादा. आता वामनदादा काय होते? माझ्या दृष्टीनं काय होते? त्या संदर्भातलं मी हे जे माझं वादळाचे शिलेदार नावाचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये एक लेख लिहिलेला आहे.
माझं सदर चाललेलं होतं सकाळ वृत्तपत्रामध्ये. त्यातलेच लेखांचं पुस्तक निघालं. त्याची पहिली आवृत्ती संपली. ही दुसरी आवृत्ती आहे. पण त्यामध्ये मी वामनदादा मला जेवढे माहिती आहे ते लिहिलेले आहेत. आणि वामनदादांवरती एक कविता म्हणजे त्यांचं चरित्र आणि चारित्र्य सांगणारी एक कविता लिहिलेली आहे. ते अलीकडेच माझं हे आम्ही लोक आणि हिंस्त्र कळपांच्या कविता असा हा माझा अलीकडे संग्रह आलेला आहे. त्यामध्ये वामनदादांवरती एक कविता आहे. ती कविता मी सांगणार आहे आणि एक धक्का देणारी आठवण सांगून मी आपल्या सर्वांची रजा घेणार आहे. ती जी कविता आहे त्या कवितेचं शीर्षक आहे वादळवारा अर्थात वामनदादा. दादा, सेनापतीनं काढावं फरमान अन तू लढवावी खिंड दिनरात. सेनापतीनं काढावं फरमान आन तू लढवावी खिंड दिनरात. तू भीमाईचा असा सिपह सालार आणि शाहिरी तुझं हत्यार. तू भीमाईचा सिपह सालार आणि शाहिरी हेच तुझं हत्यार. तुझ्या शब्द ज्वाळा गाती समता संगराचं गाणं. तुझ्या शब्द ज्वाळा गाती समता संगराचं गाणं. मायाळू निरूपणानं तू सुलगवीत असे मुकी मन. मायाळू निरूपणानं तू सुलगवीत असे मुकी मन. दादा, समस्त भावबंधांनी सोसल्या विटाळाच्या झळा. समस्त भावबंधांनी सोसल्या विटाळाच्या झळा. त्या उद्वेगातून तू नाकारलीस दाराबाहेरची शाळा. पण क्रांतिबाच्या अखंडातून झाली तुझ उपरती. मग तूच तुझा मास्तर नि फळा झाली धूळ माती. तू गिरविली अक्षर नि तुझ्या मतीला आली गती. तुझे जागृतीचे विद्यापीठ झाले वंचितांचे सांगाती. दादा, बुद्ध भीमाची वाणी तुझ्या शाहिरीचा ध्यास. बुद्ध भीमाची वाणी तुझ्या शाहिरीचा ध्यास. तुझ्या काळीच कुपीत जागतो युगंधराचा निवास. संसाराचं मातेर आणि तुझं आयुष्य भिरक भिरभीर. संसाराचं मातेर आणि तुझं आयुष्यही भिरक भिरभीर. तू फाटकी झोळीवाला वणवंटा कलंदर फकीर. तुझी ललकारी जणू जागल्याची बांग अंधार चिरी. तुझी ललकारी जणू जागल्याची बांग अंधार चिरी. निद्रिस्ताला येई जाग अशी तुझी बाजिंदी शाहिरी. दादा, तू मैदानी युद्ध ताफ्यातील शाहीर फाकडा. दादा, तू मैदानी युद्ध ताफ्यातील शाहीर फाकडा. जणू मुक्त वार पिलेला भीमसैनिक रांगडा. जणू मुक्ती वार पिलेला भीमसैनिक रांगडा. तू आपटायचा वज्रमुठ आपल्याच छातीवर नि अंधार चिरत फेकायचा शेर पब्लिकवर. तू आपटायचा वज्रमुठ आपल्याच छातीवर नि अंधार चिरत फेकायचा शेर पब्लिकवर. गरजायचास पैदा हो तो भीमसानर पैदा हो. तू गरजायचास पैदा हो तो भीमसानर पैदा हो. तेव्हा हरेक छाताड फुलून उठून यायची वितभर. तेव्हा हरेक छाताड फुलून यायची वितभर. दादा, तू अस्मितांच्या धगधगीचा वाढविला रेटा. दादा, तू अस्मितांच्या धगधगींचा वाढविला रेटा. पुढाऱ्यांच्या बेकीवरही तू उगारला सोटा. मागितलास बिरला बाटा टाटाकडून वाटा. तू केलास उजागर त्यांनी दडपलेला साठा. तू झाला बंधुराया कुटी कुटीतूल माऊलींचा. तुझ्या शब्दसुरांनी मोहरला मळा भीमाईचा. दादा, नागसेनवाडीतील तुझ्या 100 भोकी महालात. दादा, नागसेनवाडीतील तुझ्या 100 भोकी महालात. गाव कुसातील चावडीत आणि कुडाच्या झापात. कधी मोटर अड्डा आणि रस्त्यावरील फाट्यावर. ओठोओठी तुझेच गाणे बळ मिळे संघर्षाला. जणू परिस्पर्शाने मोल यावे रद्दी चिटोऱ्याला. तुझी लेखणी अशी देखणी जणू दिसावा ताना आणि लेकूरवाडीला सहज फुटावा
शिळंगधार पाना. दादा, मान मरातास्तव तू आखले नाहीस डावपेच. दादा, मान मराताबास्तव तू आखले नाहीस डावपेच, की पांघरले नाही कधीही अहंगंडाने छद्मवेश. तू नव्हतास सौदेबाज, छपरी छुपरी कलम बहादर. तू नव्हतास सौदेबाज, छपरी छुपरी कलम बहादर, आणि कंठ विक्या बाजारू बुनगा लाऊडस्पीकर. तू नव्हतास कंठ विक्या बाजारू बुनगा लाऊडस्पीकर. तुझ्या कौतिकी देहानं सोसल्या उन्हाच्या झळा. तुझ्या कौतिकी देहानं सोसल्या उन्हाच्या झळा, मी लष्करी 7-12 राखत जागला तुझा गळा. बंडाच्या रंध्रोरंध्री तूच गातो मुक्त पिथाची गाणी. बंडाच्या रंध्रोरंध्री तूच गातो मुक्तीपथाची गाणी. कंठात रुजून कबीर तुकोबा फुलेंची वाणी. निळाईच्या गर्भातून तू वाहती नादमय धम्मदार. दादा, तू एकच प्रदीप्त शब्दस्वर. दादा, तू एकची प्रदीप्त शब्दस्वर निरूपतो भीमयुगाचे स्वार. तू एकच प्रदीप्त शब्दस्वर निरूपतो भीमयुगाचे स्वार. मी म्हटलं होतं की एक मला धक्का देणारी आठवण मी माझ्या कवितेनंतर सांगणार आहे. ती आठवण अशी की वामनदादा शेवटच्या 1.5-2 वर्षामध्ये त्यांना फार स्मृतिभ्रंश झालेला होता. म्हणजे आजारी वगैरे होते असं नाही, बोलत चांगले होते, परंतु प्रचंड विसरणं त्यांचं सुरू झालं होतं. आणि त्याच काळामध्ये संघातले काही लोकांनी त्यांना गळ घातली आणि समरसता मंच नावाचा जो मंच आहे पुण्यामध्ये, त्या मंचचा वामनदादांनी फक्त 11,000 रुपयाचा पुरस्कार स्वीकारला. त्या पुरस्काराला घेऊन जाणारे जे लोक होते ते होते तळागाळातले, पण आंबेडकरी बाण्याचे नव्हते. आणि म्हणून आंबेडकरी चळवळीतल्या लोकांना न कळता न समजता ते वामनदादाला पुण्याला गुपचूप घेऊन गेले. ते जाण्याच्या अगोदर आम्ही काही लोक वामनदादांकडे गेलेलो होतो आणि वामनदादांना आम्ही आपापल्या परीने म्हणत होतो की तुम्ही हा पुरस्कार स्वीकारू नका. परंतु वामनदादांचं अगोदरचं जे स्मरण आहे, वामनदादांचं संवाद साधण्याची जी पद्धती होती आणि तो जो शेवटचा पर्व आहे 1-1.5-2 वर्ष अगोदरचं, तेव्हा त्यांची परिस्थिती फारच खालवलेली होती. त्यांना नीटसं आठवत नव्हतं. माणसं ही कोणती चळवळीतली आहे, कोणती नाहीत, हे फारसं तो काळ दिसत नव्हता. म्हणजे निदान माझं तरी ते आकलन आहे. आणि मग ते समरसताच्या लोकांबरोबर गेले आणि त्यांनी तो पुरस्कार स्वीकारला. आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने लोक त्यांना जाऊन सांगितलं. आम्ही आमच्या पद्धतीने सांगितलं. आणखी दुसरे लोकही त्यांच्याकडे गेलेले होते की तुम्हाला सन्मानच पाहिजे असेल किंवा तुम्हाला आर्थिक मदतच पाहिजे असेल तर आम्ही समारंभपूर्वक तसं आपण करूया. परंतु वामनदादांनी ऐकलं नाही असं मी म्हणणार नाही, परंतु त्यावरती ते काही भाष्य केलं नाही. ते भाष्य करण्याच्या परिस्थितीतही ते नव्हते, आजारपणातच होते. पण तो जो पुरस्कार त्यांनी स्वीकारला, त्या अतिशय खेदकारक वाटलं. निदान माझ्यासारख्या अनेकांना खेदकारक वाटलं. आणि त्याहीपेक्षा चीड जास्त अशी आली की समरसतामध्ये बाबासाहेबांचं नाव घेऊन समरसतामध्ये जे काही लोक जातात तिथे, त्या लोकांनी यामध्ये पुढाकार घेतलेला होता. ही माझ्यासारख्याच्या दृष्टीने अतिशय संतापजनक गोष्ट राहिलेली आहे. ती मी कधीही विसरणार नाही. वामनदादांच्या स्मृतीच्या निमित्तानं मला या मंचवरती बोलवलं आणि मला जे काही थोडंफार वामनदादांच्या निमित्तानं, त्यांच्या गायकीच्या निमित्तानं, त्यांच्या गाणी लिहिण्याच्या पद्धतीच्या निमित्तानं मला जे काही थोडंफार माहिती आहे ते मी आपल्या पुढे सादर केलं. वामनदादांचं मी प्रारंभी म्हटल्याप्रमाणे अनेक आठवणी अनेक लोकांकडे आहे की ते गेल्यानंतर
आकाशवाणीला मी जवळपास माझी स्वतःची आणि त्यांच्याबरोबर काम करणारे जे कलावंत आहे, झील ओढणारे जे लोक होते, अशांच्याही 4-6 लोकांच्या मी त्या मुलाखती घेतलेल्या होत्या. त्यातूनही काही आठवणी मला अनुभवायला मिळालेल्या होत्या, की उदाहरणार्थ वामनदादांना जी काही बिदागी मिळायची, ती वामनदादा सगळ्या लोकांमध्ये ती समसमान पद्धतीनं वाटून देत असे. आणि आपल्या बरोबरचे जे कलावंत मंडळी आहे, गायक मंडळी आहे, त्यांच्यावरती प्रचंड प्रेम वामनदादा करायचे. त्यांचा स्वभाव तापट जरी असला, आतून मनाने अतिशय निर्मळ स्वरूपाचे वामनदादा आणि वामनदादा ज्यांच्यावर प्रेम करायचे, त्यापैकी अतिशय अधिकचं प्रेम त्यांचं ज्यांच्यावर होतं ते श्रावण यशवंते होते. सुरुवातीला जेव्हा तबकडीच्या स्वरूपामध्ये जेव्हा रेकॉर्ड निर्माण झाल्या 62-64 च्या दरम्यान, तेव्हा पहिल्यांदा वामनदादांची गाणी कोण गाईल? तर वामनदादांनी स्वतःनीच सांगितले, की माझी गाणी ही श्रावण गाईल आणि श्रावण यशवंतेच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या समोर पहिल्यांदा त्या गोल तबकडीच्या स्वरूपामध्ये वामनदादांची गाणी आली आणि ती गाणी मग जयंतीच्या निमित्तानं, लग्न समारंभाच्या निमित्तानं किंवा वेगवेगळे जे काही आंबेडकरी चळवळीचे कार्यक्रम असायचे, जेव्हा ती तबकडी लावली तेव्हा पहिलं गाणं हे त्या तबकडीमधून वामनदादांचंच ऐकलं जायचं, जे श्रावण यशवंतेनी गायलेलं असायचं. "पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा." आपल्यालाही अनेकांना ते आठवत असेल. तर परंतु आपण जे मला ऐकलं, इतका वेळ सहन केलं वामनदादांच्या आठवणींच्या स्वरूपामध्ये, मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. इथं थांबतो. धन्यवाद. जय भीम.